आपण दिल्लीला जाणार आहे, काय आव्हान कराल? आणखीन तारीख डिक्लेअर केली नाही, परंतु दिल्लीला मात्र 100% आम्ही जाणार आहे. दिल्लीला आम्ही मराठा समाजाचं तिथे एक अधिवेशन घेतो आणि देशव्यापी घेतो. महाराष्ट्रासह बाकीच्या सगळ्या राज्यातल्या खूप मराठा समाज दिल्लीला जाणार आहे. तारीख आणखी डिक्लेअर नाही केली. तिथं काय होतं आहे, थंडी खूप आहे आणि उन्हाळ्यात ऊन पण लई आहे. म्हणजे आम्हाला आता मध्य साधायला लागणार आहे. परीक्षा पण नाही आल्या पाहिजे त्याच्यात, हे पण प्रॉब्लेम आहे. कारण फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत जवळपास परीक्षा असतात. विद्यार्थ्यांना पण पोरांना यायचं ते म्हणजे परीक्षेच्या काळात घेऊन आलं म्हणजे पेच येत चौकून तारीख कोणची झाला. आपल्या इकडे सारखं वातावरण नाही म्हणून मागं पुढं व्हायला लागलं. लवकरच जाहीर करणार आहेत. मराठी अद्यापही गुन्हे दाखल झाले, अटक करण्यात आली नाही, एवढा रोष मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिलात, काय म्हणाल त्याबद्दल? नाही, मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही. ते चुकीचं करतायत म्हणून त्यावेळेस मी स्वीकारतो. किती सोपं आहे आणि सरळ सरळ आहे. माझा घातपात करायचा ठरवलं त्यावेळेस ते असणारे 3 आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती. मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय? मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना म्हणून. असता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता. पोलिसांनी याच्यात राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. सत्ता बदलत असती आणि मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादांना सुद्धा करू नये. त्या अजितदादांनी असले विषारी सापं पाळल्यामुळं हे गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला भोगावं लागतं. आणि जर 3 आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार्को टेस्ट करा. जे जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली त्यांची नार्को टेस्ट करा. होत्या दूध का दूध, पाणी का पाणी. त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा. मराठी इशारा पण दिलाय तुम्ही. धनंजय मुंडेला चौकशीला बोलवलं जात नाहीये. धनंजय मुंडेला चौकशीला बोलवलं जात नाहीये. आणि ते पायर लोळलं. मी मागच प्रेसच्या बांधवाच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगितलं अजितदादाचे त्यांनी पाय दिले आणि फडणवीस साहेबाचे. हे बघा, मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात. म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास ठेवते. मी लबाडा बोलत नाही. एकतर जे खरं ते सांगतो. मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध, समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षड्यंत्र शिजते हे ज्या वेळेस मला त्यांच्या कोर्टातून माहीत होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षड्यंत्र हाणून पडतो. तसं मला पक्की माहिती कळालेली. अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले. त्यांनी त्यात क्लीन चिट दिली त्याला. सरकार पाठीशी घातलं. पण याचे परिणाम काय असतं, याचे पडसाद भयानक असतात. तुम्ही जर असं गरिबाच्या लेकराचा घातपात करायला निघाले आणि सरकार आणि विशेष करून फडणवीस साहेब जर गांभीर्यानेच घेणार नसते तर लोकांना मग पर्याय नाही. याचे परिणाम काय होईल तुम्ही म्हणाल? भाषा देखील थोडेसे बघूयात ना, वाट बघतो ना. हिवाळी अधिवेशन चालू. मुख्यमंत्री फडणवीस साहेब 100% यावर त्याला चौकशीला घेतील. फडणवीस साहेब सुद्धा घेतील. अशा बाळगून आहेत. करणार काय करायचं ते लोकशाही मार्गानेच केलं मी आतापर्यंत. पुढे करणार. पण मग मराठी आम्ही करणार. नाविलाज आमचा. हिवाळी अधिवेशन चालू होते. मराठी काय मागणी करायला हिवाळी अधिवेशनाला? त्यांनी शेतकऱ्यांची सगळ्यात अगोदर कर्जमुक्ती करणं खूप गरजेचं आहे. ती करायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव पण दिला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाला 3400 रुपये भाव आहे. मराठवाडा आणि बाकीच्या प्रदेशात 2300, 2400 हे सुद्धा भाव वाढले पाहिजे. पीक विमाची रक्कम शेतकऱ्याला आली पाहिजे. आत्ता मागाची गोष्टी झाली मराठवाड्यात, त्याची नुकसान भरपाई 100% मिळालेली नाही. हे सुद्धा दिलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅझेटियर, कोल्हापूरचं गॅझेटियर आणि पुणे आणि औंध या संस्थांचा JR सुद्धा सरकारनं आता तातडीनं काढला पाहिजे. ही प्रामुख्यानं मागणी आहे. आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटच्या JRनुसार कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देऊ. ज्या शिंदे समितीने काही नोंदी शोधलेल्या आहेत त्याचे नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि व्हॅलिडिटी दिले जात नाही. त्या तातडीनं मुख्यमंत्र्यांनी द्यायचे आदेश काढावेत. नसता भयंकर रोष पुन्हा एकदा राज्यात होणार आहे. मुंबईला येण्याची पुन्हा वेळ सरकारनं येऊ देऊ नये.
जर का पुन्हा मराठी मुंबईला तर आता खरंच वापस जात नसते. सर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना बंद पडलेल्या आहेत. तुमचं बोलणं झालं नरेंद्र पाटलाशी, काय तुम्हाला उत्तर मिळाले? बघा, आम्ही दोघं होतो आज कार्यक्रम, मंत्री महोदय नरेंद्र पाटील साहेबांनी मी पुण्यात, त्यात ते बनले. मी त्यांना म्हणलो LY बंद आहे, तुम्ही अध्यक्ष आहे, परतावा बंद आहे. सरकारमध्ये असल्यामुळे सारथीचा विषय त्यांना सांगितलं की सारथीचं बी विनाकारण विद्यार्थ्यांचे हाल चालले, AD मिळत नाही आहे, संख्या कमी केली. पहिल्यांदा मला वाटतं 76 होते, तर आता 56च केलेत परदेशासाठी. म्हणजे हे अडचणी आहेत. त्यांनी सांगितलं मला, छगन भुजबळ फडणवीस साहेबाला म्हणला आणि अजितदादाला पण म्हणला, आणि त्याच्यामुळं महामंडळाचं सगळं स्टॉप केलं असं स्वतः नरेंद्र पाटील साहेब भाषणात म्हणले. मला म्हणले नाही म्हणत मी, तिथं भाषणात म्हणले. आणि त्यांनी सांगितल्यामुळे मग अजितदादांनी फडणवीस साहेबांनी बालिकांवर महिलांवर दिवस वाईट आहे, युग वाईट आहे. राजकारणासाठी राजकारण म्हणून विरोध करा, एकमेकाला पाडा सुद्धा, पण समाजाचा विषय, गरिबाला अडचणी ना तुमच्यावर अडचणी, आपला एकमेकात दुवा असला पाहिजे. श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना मदतीला जायचं आणि गरीब मराठ्यांनी श्रीमंत जायचं, कारण आपल्यात खूप दरी आहे. श्रीमंत गरिबाकडे बघतच नाही आहे, म्हणजे राजकारणी मराठी. तुम्ही इथून पुढच्या काळात तरी त्यांचं शिका, ते जातीला पण सांभाळतात, राजकारण पण करतात. तुम्हाला मराठी कधी कमी पडू देणार नाही. तुमच्यातलं वैर कमी करा ना, आतून एक या आणि गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी उभा राहा. मराठा सुद्धा तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहील. सकल मराठा समाज मंडळाच्या आयोजनात कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आपण सर्वांचेच आभार व्यक्त करताना भविष्यात मराठ्यांना काय आश्वासित करा? मुंबईला ज्यावेळेस दोनदा आम्ही आलो त्यावेळेस महामुंबई म्हणून त्याला, कारण तुमच्याकडे 2 म्हणतात, मुंबई आणि नवी मुंबई, तर त्याला आपण सगळे मुंबई म्हणूयात, महामुंबई. त्या सगळ्या बांधवांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली. गोरगरीब खेड्यातले पोरं येत होते. प्रत्येक घरातल्या मुंबईतल्या मराठी असं दलित, मुस्लिम, मारोडी, जैन, ह्या सगळ्याच लोकांनी, OBCंनी, सगळ्या लोकांनी, माथाडी कामगार, डबेवाले, नाव विसरल माझ्या कोकणाचं, कोळी बांधव, आदिवासी बांधव, यांची सगळं आगरी बांधव, आणि सगळ्यांनीच मराठ्यांना त्यावेळेस मदत केली. म्हणून सगळ्यांचंच आम्ही आभार मानले आणि काम करणाऱ्यांचं कौतुक पण केलं आणि सत्कार पण केला. या मराठा भवनाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न ऐकून घेतले जातील आणि सोडवण्याचं कामसुद्धा या कार्यालयाच्या माध्यमातून होईल. गोरगरिबांनी आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत, तरच त्या माहीत होत्या. सोडायचा आपण 100% सगळेजण प्रयत्न करू. येणाऱ्या नवीन पिढीला व्यवसायाकडे वळण्यासाठी आपण मराठा बांधवांसाठी आपण काय करणार आहोत? पर्यायच नाही आहे व्यवसायाकडे गेल्याशिवाय. तुम्हाला आरक्षण दिलं, आता शिक्षणात तुमचे लेकरं जाणार आहेत, नोकरीत जाणार आहेत, योजना पण मिळणार, पण सगळेच नोकरीत जाणार नाही, तर आपण व्यवसायसुद्धा असलं पाहिजे. म्हणून आम्ही 1 कोटी लोक एकत्र येतो आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या पोरांना, भूतपूर्व पोरांना, किंवा ज्याचं नाव निघन त्याचं, जे आता प्रोग्राम ठरल, आचारसंहिता ठरल त्याप्रमाणे त्याला व्यवसायाला मदत द्यायची. आपल्या 500 रुपयामुळं समोरच्या लेकराचं कल्याण होणार असलं आयुष्यात तर द्यायचे, दान म्हणून द्यायचे. ते कोणाच्या तरी कामाला येते. आपल्या लेकराला आपण 500 रुपये दिले, वर्गणी दिली किंवा आपण दान दिले, म्हणून आपल्या लेकराचं नाव नाही आलं तरी चालत. आपण पैसे दिले म्हणजे आपल्याच लेकराचं आलं पाहिजे असं नाही. कोणाचं तरी लेकरं रोजीरोटीला लागन, अन्न पाण्याला लागन, या भावनेतून समाजाला मदत करायची. आणि ती मोहीम आता आम्ही 1 तारखेपासून सुरू करतो. जानेवारीच्या अगोदर आम्ही याद्या तयार करतो. आम्ही पैसे घेत नाही आहेत कोणाकडून, पण आपल्याला व्यवसायाकडे समाजाला उतरावंच लागणारे, न्यावं लागणारे, तेव्हा ते त्याच्यात बळ येणारे आणि मग तेव्हा मात्र एकजुटीचा राहणार. काय सरकारला काय सांगाल एकूण मराठ्यांच्या मुलीवर होणार अत्याचार? त्याच्यावर एक कायदा पाहिजे. लेक ही लेक असली पाहिजे. तिला जात कळायच्या अगोदर, तिला धर्म कळायच्या अगोदर, तिला दुनिया कळायच्या अगोदर, तिला गाव कळायच्या अगोदर, तिला सगळे नातेवाईक समजण्याच्या अगोदर, सगळा आनंद बघण्याच्या अगोदर तिच्यावरती बलात्कार करून खून केला गेला, ती क्रूर हत्या होती. याच्या सरकारनं काय करायला पाहिजे? एक कायदा काढला पाहिजे की 6 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस घेऊन, पण फास्ट ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत, सेपरेट बेंच दिले पाहिजे आणि 6 महिन्याच्या आत संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे, तर हे थांबव. नसतं हे असंच राहणार आहे. माझ्या माहितीने भारतात आणखीन फाशीच नाही झाली बलात्कार करणार.
अशी माहिती. आता ती खरी खोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे, हे खरं आहे. पण बलात्कार करणाऱ्याला आणखी फाशीच झाली नजूर भारतात. वाल्मिक करायला बेल होणाराची एक ऑडिओ क्लिप जे व्हायरल होते. फडणवीस साहेबाचं गिफ्ट असेल ते अजितदादाचं आणि फडणवीस साहेबाचं, ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा, क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय. हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना, द्याव द्या मग बघू. का नाही द्यावा? महिलांवरती अत्याचार थांबत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी काढत नाहीत, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघत नाही, धनगराच्या आरक्षणाचा निघत नाही, बंजारा समाजाचा निघत नाही, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय निघत नाही, लिंगायत समाजाचा नाही, काही समाजाचा आरक्षणाचा विषय निघत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षणच भेटत नाही. यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. यांना एक गर्व झाला की काढायसाठी मी बोललो, निघाला तर चांगली गोष्ट. काँग्रेसला सुद्धा असंच वाटत होतं की आम्ही अमृत पिऊन आलो, सत्ता जाऊ शकत नाही, आम्ही समुद्रासारख्या भारतात पसरलेलो. गेली. भाजपला कधीच वाटत नव्हतं काँग्रेसची सत्ता जाईन आपली, आली भाजपची. तसं तुम्ही गर्वातून बाहेर या, तर मला वाटतं सत्ता जाणार नाही, दुराळा वाजल्याला माहीत बी होणार नाही. त्यासाठी अन्याय अत्याचार करू नका, असले पोसू नका. तुम्हाला एक्झॅक्टली एक हातपात घडून आणते आणि त्यांनाच तुम्ही सोडता, त्यांनाच सांभाळता. अजितदादा सांभाळता, अजितदादा पक्ष चांगला, अजितदादा माणूस चांगला, पण सांभाळत नीट नाहीत ना तुम्ही, त्याच्यामुळं आमचं तुमच्यावरती रोष आहे. फडणवीस साहेब चांगला, त्यांचा पक्ष चांगला, अरे पण लोक नीट सांभाळणार ना तुम्ही. ज्या मराठ्याने तुम्हाला सत्तेवरती बसवलं त्याच्यावरच उतारायला लागलात तुम्ही. हे बघा, एक चुनूक देतो फक्त, मग तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं, ते मालेगावात घडलं. लोक न्याय मंदिरात कधी जात नाहीत, घुसले होते. एकदा लोकांच्या मनात आलं ना, ईव्हीएम नाही, व्हीएम नाही, सरकार नाही, फरकार नाही, काय नाही. न होणारी घटना महाराष्ट्रात घडली. माय बापा हो, न्याय देवतेत न्याय मंदिरात कोणीही घुसत नाही. मालेगावमध्ये लोक कोर्टात घुसले होते. फडणवीस साहेब सत्ताधारी पक्ष